नमस्कार, मी रुचा आणि आज मी आली आहे महाराष्ट्र आदर्श उद्योजिका पुरस्काराने सन्मानित असलेल्या तसेच लीनाज 1 ग्रॅम ज्वेलरीचा फाउंडर लीना मुंडलिक यांच्यासोबत. आज मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे त्यांच्या प्रवासाबद्दल. नमस्कार मॅम. नमस्कार. आणि तुमचं पूर्ण नाव? माझं नाव सौ लीना विजय मुंडलिक. हा बिझनेस तुम्ही कसा चालू केला आणि कधी चालू केला? तसा मी बिझनेस सुरू केला 2009 पासून, फक्त पायातले पैंजणपासून. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं होतं मी आणि जस्ट सुरुवात केली त्याच्यापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिला हिरकणी बचत गट सुरू केला होता 2007मध्ये. आणि त्याच्या थ्रू थोड्याफार आयडियाज मिळत गेल्या आणि मला पहिल्यापासून दागिने घालायची स्वतःला म्हणजे सतत दागिन्यांनी मडवायची सवय होती म्हणजे आवड होती. अच्छा, आता दागिने आणि स्त्री ह्या दोघांचा खूप जवळचा असा संबंध आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि तुमची जी ज्वेलरी आहे त्यात असं त्याच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगाल? सोने से कम नाही खो जाए तो गम नाही, अशी माझी ज्वेलरी आहे की सोनं घालायची गरजच नाही आहे. आज एवढे पैसे लागतात आणि परत रिस्क पण आहे, चोऱ्या वाढलेल्या आहेत सगळ्याच गोष्टीत आणि परत फॅशन पण वाढलेली आहे. प्रत्येक साडीवरती, प्रत्येक ड्रेसवरती ज्वेलरी वेगवेगळी लागती. तर त्या पद्धतीने मी सगळंच ठेवलेलं आहे की 1 ग्रॅम ज्वेलरी हे तर आहेच आहे, प्लस फॅन्सी ज्वेलरी, अँटिक ज्वेलरी, टेम्पल ज्वेलरी, रजवाडी, डायमंड ज्वेलरी आणि ह्या सगळ्यात मी मॅन्युफॅक्चरिंग सुरुवात केलेली आहे. अच्छा, मी इथं बघते की मला इथे वेगवेगळ्या ट्रॉफीजही दिसत आहेत. ॲक्च्युली ज्वेलरीचं शॉप आहे आणि एवढ्या साऱ्या ट्रॉफीज आहेत, तर ह्या कशाबद्दलच्या आहेत आणि ह्या कधी मिळाल्या आहेत? ह्या ट्रॉफीज पहिली ट्रॉफी मला 2018मध्ये आदर्श उद्योजिका पुरस्कार मिळाला आहे. आता त्याच्यानंतर मला झाशीच्या राणीचा पुरस्कार मिळाला आहे. वाऊ अवॉर्ड्स पण मिळाले आहे. परत उगममध्ये पण मला अवॉर्ड्स मिळाले आहेत. ते म्हणजे माझ्या ज्वेलरी निमित्तच मला सगळे अवॉर्ड्स मिळाले. प्लस राणादाबरोबर पण माझं झालं होतं, हार्दिक जोशी त्यांच्यातर्फे पण मला पुरस्कार मिळालेला आहे.